Hello student, from today we are starting our first paper and first unit. Paper name is Object Oriented Programming in C++. म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग काय आहे C++ मधलं हे आपला पेपर 1चा पूर्ण सब्जेक्ट आहे. ओके, त्यामधलं फर्स्ट आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग काय आहे ते बघणार आहे फर्स्ट युनिटमधलं. ओके, पहिले ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग काय आहे ते बघू. उप्स मीन्स काय आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ओके, याचं शॉर्ट फॉर्म आहे OOP. Object oriented programming is a procedural programming. Okay, is about writing procedure or a function that performs a operation on the data. म्हणजे एक असं प्रोसिजरल प्रोग्रामिंग आहे की ज्यामध्ये प्रोसिजर आणि त्याचे फंक्शन्स नाही का लिहिल्या जाते. ओके, while object oriented programming is about creating a object that contain both data and function. आणि या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये काय केलं जाते की ऑब्जेक्ट क्रिएट केल्या जाते आणि त्या ऑब्जेक्टचे फंक्शन आणि तो डेटा लिहिला जाते. ओके, आणि ऑब्जेक्ट कशामुळे तयार होते, एका डेटा आणि फंक्शनमुळे. फॉर एक्झाम्पल जसं ॲपल, मँगो, बनाना हे काय झाले, फ्रूट्स झाले. ओके, फ्रूट्स काय आहे, या हे जे नावं आहे याचे काय आहे, याचा क्लास आहे. ओके, फ्रूट्सच्या अंडरमध्ये काय येते, वेगवेगळे ऑब्जेक्ट्स येते. जसं कार्सच्या अंडरमध्ये काय येईल, कार्सचे वेगवेगळे मॉडेल्स येईल. ओके, उप्स मेक इट पॉसिबल टू क्रिएट फुल रियुजेबल ॲप्लिकेशन विथ अ लेस कोड अँड शॉर्टर डेव्हलपमेंट टाईम. जे कमी कोडिंगमध्ये आणि कमी टायमिंगमध्ये आपण उप्सचे प्रोसिजरल फंक्शन लिहू शकतो, त्याचे ॲप्लिकेशन्स लिहू शकतो, त्याची कोडिंग लिहू शकतो. ओके, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इज फास्टर अँड इझियर टू एक्झिक्यूट. म्हणजे त्याचं टायमिंग शॉर्ट टायमिंग आहे आणि लेस कोड आहे, म्हणून तो फास्ट आणि इझी आहे एक्झिक्युशनसाठी. उप प्रोव्हाइड्स अ क्लिअर स्ट्रक्चर फॉर द प्रोग्राम. आणि जे काही आपण त्याच्यामध्ये जो डेटा लिहितो तो क्लिअरली स्पेसिफाय केला जाते. क्लासेस अँड ऑब्जेक्ट्स आर टू मेन आस्पेक्ट ऑफ अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. क्लासेस अँड ऑब्जेक्ट हे दोन आस्पेक्ट आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे. क्लास मीन्स काय आहे, फ्रूट्स, आणि फ्रूट्सच्या अंडरमध्ये काय ते ऑब्जेक्ट्स, म्हणजे कोणते कोणते झाले, त्याचे वेगवेगळे फ्रूट्स झाले. ॲपल, मँगो, बनाना, ग्रेप्स हे काय झाले, फ्रूट्स झाले. सेकंड एक्झाम्पल आहे क्लासमध्ये काय येईल, कार, आणि त्याच्या अंडरमध्ये त्याचे ऑब्जेक्ट्स कोणते येईल, BMW कार, फोर्ड कार, देन त्यानंतर आहे मारुती कार. हे काय झाले त्याचे कार्स नेम. ओके, फर्स्ट क्लास बघणार आहे. टू क्रिएट अ क्लास यूज द क्लास कीवर्ड. क्लास जर क्रिएट करायचं असेल तर तुम्हाला क्लास हा कीवर्ड यूज करावा लागेल. त्यासाठी फॉर एक्झाम्पल आपण खाली एक्झाम्पल घेतला आहे क्लास कार. आपण कारचं एक्झाम्पल घेतलं आहे, म्हणजे क्लास काय झाला, कार हा वर्ड झाला क्लासचा. ओके, आणि त्याच्या अंडरमध्ये काही त्याचे पब्लिक स्टेटमेंट्स कोणते कोणते आहे, स्ट्रिंग, ब्रँड म्हणजे कारचे ब्रँड काय आहे, त्याचं मॉडेल काय आहे आणि त्याचं इयर काय आहे ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. ब्रँड आपण स्ट्रिंग या कीवर्डमध्ये मेन्शन केला बाय बिकॉज द ब्रँड हे एका नेमच्या अंडरमध्ये नाव येईल एखादी, म्हणून आपण तिथे स्ट्रिंग मेन्शन केली आहे. त्यानंतर मॉडेल अल्सो एका नेम किंवा मग नंबर्सच्या अंडरमध्ये येईल, म्हणून आपण स्ट्रिंग मेन्शन केली आहे. जर फक्त एखादी नावच याचं असलं तर आपण कॅरेक्टर यूज करतो. इथे काय केलं आहे, आपण स्ट्रिंग यूज केली आहे. देन इंटिजर का बरं यूज केला आहे, बिकॉज आपण तिथे इयर मेन्शन करणार आहे. इयर इज ऑन द नंबर, अंडर द नंबर्स. ओके, देन त्यानंतर आहे ऑब्जेक्ट. टू क्रिएट अन ऑब्जेक्ट ऑफ अ my class specify the class name followed by the object name.
म्हणजे जे क्लास आहे त्याच्या अंडरमध्ये काय येते, त्याचे ऑब्जेक्ट्स येते आणि त्या ऑब्जेक्ट्सला फॉलो कोण करते की त्याचे नावं, वेगवेगळे जे ऑब्जेक्ट्सचे नावं आहेत ते. ओके, एक्झाम्पल आहे, जर आपल्याला ऑब्जेक्ट्स क्रिएट करायचे असेल तर त्याचे क्लासचे ऑब्जेक्ट्स कोणते आहे, क्लास काय घेतलं होतं आपण, कार, आणि ऑब्जेक्ट्स काय आहे, दोन ऑब्जेक्ट्स घेतले, एक BMW कार घेतली आणि दुसरं काय घेतलं, फोर्ड कार घेतली आहे. इथे तुम्हाला प्रोग्रामिंग दिलेलं आहे, त्या प्रोग्रामिंगमध्ये आपण क्लास आणि ऑब्जेक्ट एकाच प्रोग्राममध्ये मेन्शन केला आहे. ओके, पहिले आपल्याला क्लास द्यावं लागेल, कुठला क्लास आहे, जर फ्रूटचा क्लास देत असेल तर तुम्ही फ्रूटचा क्लास देऊ शकता आणि ऑब्जेक्ट्स कोणते येईल त्याचे वेगवेगळे नाव फ्रूटचे, जसं आता कारचे नाव घेतले आपण BMW, फोर्ड, तसं फ्रूटचे नाव कोणतं येईल, ॲपल, बनाना, ग्रेप्स यासारखे नाव. ओके, तर पहिले आपण क्लास मेन्शन केला आहे आणि त्याच्यानंतर क्लासचा जो प्रोग्रामिंग आहे तो क्लोज करून आपण मेन फंक्शनमध्ये काय केलं आहे, त्याच्या ऑब्जेक्ट्स मेन्शन केलं आहे. म्हणजे फर्स्ट ऑब्जेक्ट काय आहे आपलं, BMWचं मॉडेल काय आहे, X5 आणि इयर काय आहे 1999. सेकंड ऑब्जेक्ट काय आहे आपलं, म्हणजे कारचं ऑब्जेक्ट काय आहे, फोर्ड कार, ते काय आहे, मॉडेल त्याचं मस्तंग, अँड इयर काय आहे 1969. म्हणजे क्लासच्या अंडरमध्ये काय येते, ऑब्जेक्ट्स येते. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि क्लास आणि ऑब्जेक्ट्स मिळून काय होते, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. थँक्यू स्टुडंट.